बातमी मोठी आहे। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील भाजपचा तिसरा नेता बघायला मिळतो। रवींद्र धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप आहे। लोकमान्य नगरमधील स्वयंपुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप आहे। तर लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं धंगेकर म्हणतात। उपमुख्यमंत्र्यांना हा विषय सांगितल्याचंही धंगेकरांनी स्पष्ट केलं आहे। आता काय कुठले विषय तुम्ही हाती घेणार आहात, कुठल्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडणार आहात? बघा, ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर गेले कित्येक दिवस लोकमान्य नगर मधल्या लोक जे आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी एक स्वप्न घराचं बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बांधकाम करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला काही नेम्स शिथिल केले होते म्हाडाने, त्याच्यामध्ये त्या नॉर्म्समध्ये ते बसत होते। ह्या सगळ्याचा विचार करून आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मनानुसार जे काय काय ते करून द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन त्या प्रकल्पाला स्टे आणलाय। तर हे त्यांच्या भावना विचारात नाही घेतल्या, त्यांच्याबरोबर मीटिंग नाही केली। कोणी स्टे आणलं नेमकं? हेच रासने साहेबांच्या पात्रावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टे दिले। ती सगळे रहिवासी रोज काही ना काही मुख्यमंत्र्यांना पत्र येतात, मग पंतप्रधान साहेबांना सगळ्यांना पत्र येतात, पण आता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत लागलं असं मला आता वाटायला। आंदोलन करणार आता लोकशाहीमध्ये आपल्याला करावं लागेल, बोलावं लागेल। तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असं म्हणताय, कशा संदर्भात? मी लिहिलंय पत्र, ते कुठल्या विषया संदर्भात? तेच लोकमान्य नगर, आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि रहिवाशांना न्याय द्यावा। मुख्यमंत्र्यांचं काय मग प्रतिसाद? अजून त्यांचं काय पत्राचं उत्तर तसं आलं नाही, पण मी एकदा भेटायला जाईल। आता मी शिंदे साहेबांच्या कानावर तो विषय घातलेला आहे आणि शिंदे साहेबांशी एकदा मी बोलणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।